नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला वयवारीचे जे काही पीवायक्यू प्रश्न असणार आहेत ते आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. आजचा पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, 4 बहिणीच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्ष होती, तर आजपासून 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल असा प्रश्न विचारलेला आहे. मग आता मला सांगा, जर 4 बहिणी आहेत आणि त्यांची 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्ष होती, तर आज त्या चौघींच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल रे? बघा किती जण आहेत, 4 जणी आहेत आणि ह्यांची 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्ष होती. आजची बेरीज किती असेल? प्रत्येकीचं वय किती न वाढेल? 5-5 न वाढेल का नाही? तर 4 जणीचं 5-5 न म्हणजे आज किती न वाढेल? टोटल 20 न वय वाढेल, बरोबर आहे. तर आज त्या चौघींच्या वयाची बेरीज किती असेल? 100 + 20, 80 + 20 म्हणजे किती? 100 वर्ष. ही आज चौघींच्या वयाची बेरीज झाली. प्रश्नामध्ये विचारले तुम्हाला की आजपासून 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल. ठीक आहे, तर प्रत्येकीचं वय अजून वापस 15-15 न वाढेल, म्हणजे 4 जणीचं 15-15 न वाढेल, म्हणजे टोटल किती न वाढेल? 60 न वाढेल का नाही? बरोबर आहे. म्हणजे जर आज चौघींच्या वयाची बेरीज 100 वर्ष असेल, तर आजपासून 15 वर्षानंतर चौघींच्या वयाची बेरीज 100 + 60 म्हणजे किती असेल? 160 वर्ष. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 160 वर्ष, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. चला पुढे जाऊ आपण. पुढला प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे. 12 वर्षानंतर त्या मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मे होईल, तर त्या दोघांची आजची वय किती असा प्रश्न विचारला. बघा कसं सॉल्व्ह करायचं मित्रांनो. काय काय दिले तुम्हाला? एक वडील आहेत आणि एक मुलगा आहे. मग आता वयवारीमध्ये आपल्याला माहिती आहे कुणाचं वय जास्त असेल? वडिलांचं वय कधीही जास्त असेल, बरोबर आहे. तर त्यांना असं म्हटलं की मुलाची वय वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे. तर दुसऱ्या व्हॅल्यू पकडायच्या नाही, तिथल्याच व्हॅल्यू घ्यायच्या. छेदामधली 3 व्हॅल्यू म्हणजे ते वडिलांची असेल, कारण वडिलांचं वय जास्त असेल, आणि वरचं 1 म्हणजे मुलाचं वय असेल. किती वर्षानंतर? 12 वर्षानंतर वडिलांच्या वयाच्या निम्मे होईल म्हणलं. कुणाचं वय? मुलाचं. म्हणजे 12 वर्षानंतर जर वडिलांचं वय 2 असेल तर मुलाचं निम्म म्हणजे 1 होईल. मग दोघांची आजची वय विचारली, याचा अर्थ काय? तर वडिलांचं वय 3च्या पाड्यात पाहिजे आणि मुलाचं वय 1च्या पाड्यात पाहिजे. आता बघा, आधी मुलगा आहे म्हणजे दुसरा ऑप्शन हे वडिलांचा आहे, तर दुसऱ्या ऑप्शन मध्ये 3 न भाग जाणारी संख्या जर तुम्ही शोधली मित्रांनो, हे ऑप्शन येत नाही, त्याच्यानंतर हे ऑप्शन येत नाही. 2 ऑप्शन तर तुमचे इथंच कटले. पण याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत बघा, एक 36 आहे आणि एक 24 आहे, ज्याला 3 न भाग जाते. जर या दोन्ही पैकी एक ऑप्शन नसतं तर तुम्ही विदिन सेकंदामध्ये हा प्रश्न ऑप्शन न उडवला असता. ठीक आहे, तरी पण तुमचे 2 ऑप्शन तर कटलेलीच आहेत. चला, किती वर्षानंतरचा रेशो आहे? 12 वर्षानंतरचा, म्हणून खाली 12-12 घ्यायचं. ठीक आहे, क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करा. 3 × 1 किती? 3 मायनस 2 × 1 किती? 2 इक्वल्स टू खाली मल्टिप्लाय करा. 12 × 2 = 24 मायनस 12 × 1 12. तर या पद्धतीने वजाबाकी करा. 3 मधून 2 गेले 1 उरलं, 24 मधून 12 गेले 12 उरले. जर एक पार्टची व्हॅल्यू 12 असेल, याचा अर्थ मुलाचं वय मित्रांनो 12 असेल. मुलाचं वय 12 म्हणजे वडिलांचं 3 पट आहे, म्हणजे किती? 36, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतं. नसेल तर बघा, 1 बरोबर 12, तर वडिलांचं किती आहे? 3 आहे, तर 3 बरोबर किती? तर 12 × 36. म्हणून मुलगा आणि वडिलांचं जे वय असणार आहे ते असणार आहे 12 आणि 36 वर्ष, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतं. ठीक आहे, चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा. एका पित्याचे वय त्याच्या पुत्राच्या वयाच्या 9 पट आहे आणि मातेचे वय पुत्राच्या वयाच्या 8 पट आहे. पिता आणि माता यांच्या वयाची बेरीज 51 वर्ष आहे, तर पुत्राचे वय किती असे विचारले. अशा टाइपचे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे मित्रांनो? बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हा प्रश्न UPSC ला विचारलेला आहे मित्रांनो. बघा, याला सॉल्व्ह कसं करायचं? कोण कोण आहेत? 3 व्यक्ती आहेत, आणि लिहून घेऊ आपण. एक वडील आहेत, एक मुलगा आहे आणि एक त्याची आई आहे. ठीक आहे, तर यांनी काय म्हटलं बघा, की एका पित्याचे वय त्याच्या पुत्राच्या वयाच्या 9 पट आहे. म्हणजे जर मुलाचं वय तुम्ही x वर्ष पकडलं तर वडिलांचं वय त्याच्या 9 पट म्हणजे 9x आहे, बरोबर आहे. आणि मातेचे वय पुत्राच्या वयाच्या 8 पट आहे. याचा अर्थ काय? जर मुलाचं वय x वर्ष असेल तर आईचं वय त्याच्या 8 पट आहे, म्हणजे 8x असेल. आणि तुम्हाला आई आणि वडिलांच्या वयाची बेरीज दिली आहे, ती किती आहे? 51 वर्ष. मग मला सांगा, इथं वडिलांचं वय 9x आहे आणि आईचं वय 8x आहे, तर दोघांच्या वयाची बेरीज किती झाली? 9x आणि 8x किती झाले? 17x. आणि 17x बरोबर किती दिले? 51 दिलंय. त्याच्यावर x ची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला 17 × 17 17 × 3 51. जर x ची व्हॅल्यू 3 आली तर तुम्हाला कुणाचं वय विचारलंय? तर त्या पुत्राचं वय म्हणजे त्या मुलाचं वय विचारलंय. तर त्या मुलाचं वय x वर्ष होतं. x म्हणजेच किती आले? 3 आले. म्हणून या प्रश्नाचं आन्सर असेल 3 वर्ष, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतं. ठीक आहे, तर या पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न पुढे आहे बघा. सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिले. हा सुद्धा MPSC च्या राज्यसेवेच्या प्रिलिम्स मध्ये विचारलेला प्रश्न मित्रांनो. प्रश्न असा आहे बघा,
की सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिले तुम्हाला 3:4. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिले 4:5. तर सविता आणि कविता यांची आजची वय किती? विदिन सेकंदामध्ये प्रश्न सॉल्व्ह करता येते. याला पेन सुद्धा वापरायची गरज नाही. सविता आणि कविता यांचं आजचं विचारले तुम्हाला वय, मग आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 3:4. म्हणजे सविताचं वय 3च्या पाढ्यामध्ये यायला पाहिजे आणि कविताचं वय 4च्या पाढ्यामध्ये यायला पाहिजे. असं जर तुम्ही ऑप्शन बघितलं तर पहिलं बघा 3च्या पाढ्यामध्ये 20 ला भाग जात नाही, इथं आहे, याला भाग जात नाही, याला भाग जात नाही, एकच ऑप्शन दिसते तुम्हाला 15 आणि 20. टिक सुद्धा करायची गरज नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा एक्झाम मध्ये अप्रोच वापरून तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा. सॉल्व्ह जर करायचा झाला तरी वेळ लागणार नाही, आपण सॉल्व्ह करणार आहोत. बघा कोण कोण आहे? एक सविता आहे आणि दुसरी कविता आहे. ठीक आहे. आणि यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिले तुम्हाला, ते गुणोत्तर आहे 3:4. त्याच्यानंतर नवीन गुणोत्तर जे दिले ते 5 वर्षानंतरचं दिले आणि 5 वर्षानंतरचं गुणोत्तर किती आहे? 4:5 आहे. मग मला सांगा इथं गुणोत्तरामध्ये गॅप कितीचा आहे? 4 पासून 5 झाले, 1 वाढले, 3 पासून 4 झाले, 1 वाढले. या गुणोत्तरामध्ये 1चा गॅप आहे आणि आपल्याला हा रेशो कधीचा सांगितलाय? 5 वर्षानंतरचा सांगितलाय. जर हे 1 बरोबर 5 असेल तर ह्याच्यावरून तुम्हाला सविताचं वय विचारलं तर 3 बरोबर किती? किती येईल? 3 15. आणि कविताचं विचारलं तर 1 बरोबर 5, तर 4 बरोबर किती? तर 4 20. म्हणून यांची वय असणार आहेत 15 आणि 20. ते तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. जेव्हा तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं की येणारा आन्सर हे 3च्या पाढ्यामध्ये येते आणि दुसरं चौथं 4च्या पाढ्यामध्ये कविताचं वय 20 वर्ष, असं एकच ऑप्शन होतं. ठीक आहे. तर एक्झाम मध्ये पहिलं तुमचं ऑप्शन कडे लक्ष गेलं पाहिजे. जर ऑप्शन मध्ये एकच ऑप्शन असेल तर तुम्हाला सॉल्व्ह सुद्धा करायची गरज नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट पुढला प्रश्न आहे बघा. हा सुद्धा प्रश्न मित्रांनो एसटीआयच्या मेन्सला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न खूप मोठा दिसतोय पण तुम्हाला विदिन सेकंदामध्ये हा प्रश्न सॉल्व्ह करता येते. ज्यावेळेस अशा टाइपचे प्रश्न येतात त्यावेळेस थोडंसं पेशन्स ठेवून प्रश्न सॉल्व्ह करायचा. बघा आधी जे व्यक्ती आहे त्या व्यक्तींची नावं लिहून घ्यायची. जय हा घेऊच्या वयाच्या तिप्पट वयाचा आहे. 2 नावं भेटली तुम्हाला. एक जय नावाचा व्यक्ती आहे, दुसरा घेऊ नावाचा एक व्यक्ती आहे. लिहून घ्यायचं, फक्त काहीच करायचं नाही. पुढे वाचत जायचं. अमनचे वय घेऊच्या दुप्पट आहे. अजून एक व्यक्ती आला, कोण? अमन. लिहून घेऊ आपण अमन एक. चला पुढे वाचा. अजून काय आहे? जय आणि अमन यांच्या वयाची बेरीज केल्यास शमीच्या वयाची निमपट मिळते. अजून एक व्यक्ती आला, कोण? शमी आला. ठीक आहे. आणि शमीचे वय 70 वर्ष असेल तर घेऊपेक्षा 2 वर्षांनी मोठे असलेल्या ज्ञानचे वय किती? अजून एक व्यक्ती आला मित्रांनो, ज्ञान, आणि त्या ज्ञानचं वय विचारलं. ते एवढे व्यक्ती आहेत तुमच्याकडे. आता बघा, आता सुरुवात करू आपण पहिल्याच्या गोष्टी. बघा जय हा घेऊच्या वयाच्या तिप्पट वयाचा आहे. कोण? जयचं वय घेऊच्या तिप्पट आहे. जर तुम्ही घेऊचं वय x वर्ष पकडलं तर जयचं वय तिप्पट म्हणजे 3x असेल. पुढे काय म्हटलं बघा, अमनचे वय घेऊच्या दुप्पट आहे. आपल्याला सॉल्व्ह करता येईल. कुणाचं वय? हे अमनचं वय म्हणले. कुणाच्या वयाच्या? अमनचे वय घेऊच्या दुप्पट म्हणले. घेऊचं जर x आहे तर अमनचं दुप्पट म्हणजे किती असेल? 2x असेल. इथपर्यंत भेटलं. चला पुढे चला, एक एक लाईन वाचत जायची आपल्याला. आपण इथपर्यंत आलो. पुढे बघा, जय आणि अमन यांच्या वयाची बेरीज केलीस. कुणाची वयाची बेरीज म्हणले? जय आणि अमन. मग मला सांगा जयचं वय 3x आहे आणि अमनचं वय 2x आहे. कारण या दोघांच्या वयाची बेरीज 3 आणि 2 किती झाली? 5x झाली. जय आणि अमन यांच्या वयाची बेरीज केल्यास शमीच्या वयाची निमपट मिळते म्हणले. ह्या दोघांच्या वयाची बेरीज केल्यास कुणाच्या वयाची निमपट मिळते? शमीचं जे वय असेल त्याची निमपट म्हणजे शमीच्या वयाचं अर्ध. आपल्याला पुढे माहिती आहे की शमीचं वय 70 वर्ष आहे बघा. म्हणजे इथे 70 भागिले 2 म्हणजे 35. याच्यावर तुम्हाला x ची व्हॅल्यू काढता येईल. 3 आणि 2 किती झालं? 5x. बरोबर. शमीचं वय माहिती आहे 70. 70 भागिले 2 म्हणजे 35 होईल. म्हणजे 5x बरोबर जर 35 असेल तर x बरोबर काढता येईल तुम्हाला. x बरोबर 7. 5 1 5, 5 7 35. जर x ची व्हॅल्यू 7 आली तर सर्वच व्हॅल्यू तुम्हाला काढता येईल मित्रांनो. आता तर अमनचं वय 7 2 14 वर्ष. त्याच्यावर घेऊचं वय 7 वर्ष आणि जयचं विचारलं तर 7 3 21 वर्ष. बरोबर आहे. सगळ्या व्हॅल्यू भेटल्या. तुम्हाला वय विचारले कोणाचं तर घेऊपेक्षा 2 वर्षांनी मोठे असलेल्या ज्ञानचं वय किती? घेऊचं वय किती होतं? 7 होतं. त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे असलेल्या ज्ञानचं वय, तर ज्ञानचं वय 7 आणि 2 किती? 9 वर्ष. पण या प्रश्नाचा आन्सर असेल 9 वर्ष. हे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. चला पुढे चला. पुढला प्रश्न. हा सुद्धा प्रश्न मित्रांनो मेन्सला विचारलेला आहे. थोडा चांगल्या क्वालिटीचे प्रश्न आहेत तर थोडा पेशन्स ठेवून तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करायचे. बघा काय म्हटलंय की महेशचे वय हे सारंगच्या वयाच्या निमपट आहे. लिहून घेऊ आपण कोण कोण आहे. एक महेश नावाचा व्यक्ती आहे आणि एक सारंग नावाचा व्यक्ती आहे. तर महेशचे जे वय आहे ते सारंगच्या वयाच्या निमपट आहे म्हणले. म्हणजे सारंगचं जो वय तुम्ही 2x पकडलं तर महेशचं वय निमपट म्हणजे x असेल. पुढे बघा 5 वर्षानंतर सारंगचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल. याचा अर्थ काय? तर 5 वर्षानंतर सारंगचं जे वय असेल म्हणजे 5 वर्षानंतर सारंगच्या वडिलांचं जे वय असणार आहे तर सारंगच्या वडिलांच्या वयामधून जर 25 मायनस केले तर 5 वर्षानंतर सारंगचं वय भेटते. बरोबर आहे. सध्या पुरतं होल्ड करू आपण, पुढे वाचत जाऊ. जर वडिलांचं आजचं वय दिले त्याच्या बघा
आता सारंगचे वडील आहेत आणि सारंगच्या वडिलांचं आजचं वय माहिती आहे बघा, त्याच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्ष आहे. मग मला सांगा जर सारंगच्या वडिलांचं आजचं वय 55 वर्ष असेल तर हिंट इथं आहे प्रश्न सॉल्व्ह करायची 5 वर्षानंतर. मग मला सांगा जर सारंगच्या वडिलांचं आजचं वय 55 असेल तर 5 वर्षानंतर सारंगच्या वडिलांचं वय किती झालं? 55 आणि 5 किती? 60. 5 वर्षानंतर सारंगच्या वडिलांचं वय 60 वर्ष आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की 5 वर्षानंतर सारंगचे जे वय आहे ते त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल. म्हणजे 5 वर्षानंतर सारंगच्या वडिलांचं जे वय आहे त्याच्यामधून जर 25 मायनस केले तर तुम्हाला 5 वर्षानंतर सारंगचं वय भेटेल. सारंगच्या वडिलांचं 5 वर्षानंतरचं जर वय 60 वर्ष असेल आणि त्याच्यातून जर तुम्ही 25 मायनस केले तर तुम्हाला 5 वर्षानंतर सारंगचं वय भेटेल. 10 तून 5 गेले 5 उरले, 5 मधून 2 गेले 3 उरले, म्हणजे 5 वर्षानंतर सारंगचं वय 35 वर्ष असेल. जर 5 वर्षानंतर सारंगचं वय 35 वर्ष असेल, 5 वर्षानंतर सारंगचं वय किती? 35 वर्ष असेल तर सारंगचं आजचं वय किती? -5 करा, त्याच्यावर सारंगचं आजचं वय भेटलं 30 वर्ष. जर सारंगचं आजचं वय 30 वर्ष असेल तर गुणोत्तरामध्ये सारंगचं वय किती आहे रे? 2x आहे. म्हणजे या 2x ची व्हॅल्यू जर 30 असेल तर त्याच्यावर x ची व्हॅल्यू काढा, x ची व्हॅल्यू 15, त्याच्यावर महेशचं आजचं वय 15 वर्ष. प्रश्नात काय विचारलंय तर महेशचं आजचं वय विचारलंय म्हणून या प्रश्नाचा आन्सर काय असेल? 15, जे तुम्हाला ऑप्शन नंबर दिलेला दिसतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न पुढे काय म्हटले बघा, हा सुद्धा कंबाईनच्या प्रिलिम्स मध्ये विचारलेला आहे एमपीएससीच्या. काय म्हटलंय? 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज दिली आहे तुम्हाला 72 वर्ष आणि 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय तर त्यांची आजची वय किती असं प्रश्न विचारला. मला सांगा व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज आहे, 3 व्यक्ती आहेत आणि 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज जर 72 वर्ष असेल आणि हे गुणोत्तर दिले 7 वर्षापूर्वीचं, तर हे चालेल का कंपॅरिझन करायला? चालत नाही. जेव्हाचं गुणोत्तर असेल तेव्हाची बेरीज पाहिजे. जर गुणोत्तर 7 वर्षापूर्वीचं असेल तर बेरजेला सुद्धा 7 वर्षापूर्वी घेऊन जावं लागेल. मला सांगा जर 3 व्यक्ती आहेत आणि 3 व्यक्तींच्या 7 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज किती असेल? प्रत्येकाचं वय 7 न कमी होईल, याचा अर्थ 3 व्यक्तींचं किती न कमी होईल? 21 न कमी होईल. म्हणजे ह्या 72 मधून जर तुम्ही 21 मायनस केले तर 7 वर्षापूर्वी 3 व्यक्तींच्या वयाची बेरीज भेटेल तुम्हाला. ती बेरीज किती असणार आहे? 51 वर्ष असेल. मग मला सांगा इथं गुणोत्तरात बेरीज किती आहे? सपोज 3 व्यक्ती आहेत, आपण एबीसी असं नाव देऊ आणि 4x 6x आणि 7x ही त्यांची वय आहेत. तर 7 वर्षापूर्वी यांच्या वयाची बेरीज किती होती बघा गुणोत्तरात? 7 आणि 7 13, 13 आणि 4 17. हे 17x बरोबर आपल्याकडे बेरीज किती होती 7 वर्षापूर्वी? 51 होती. जर 17x बरोबर 51 असेल तर 7x ची व्हॅल्यू किती? 17 × 51. जर x ची व्हॅल्यू 3 आली मित्रांनो तर त्याच्यावर 3 व्यक्तींची वय भेटतील. a चं वय किती? 3 × 12. त्याच्यानंतर b चं वय 3 × 18 आणि c चं वय भेटेल किती? 3 × 21. ऑप्शन मध्ये असं सुद्धा ऑप्शन तुम्हाला दिसू शकतंय, परंतु आपल्याला त्यांची आजची वय विचारली. ते वय कधीची आली? जेव्हाचं गुणोत्तर होतं तेव्हाची आली. गुणोत्तर कधीचं होतं? 7 वर्षापूर्वीचं होतं. म्हणजे ही जी वय आली ही 7 वर्षापूर्वीची आली. आजची वय विचारली म्हणून प्रत्येकाच्या वयामध्ये अजून 7 ऍड करावं लागेल. म्हणून a चा आजचं वय किती असेल तर 12 आणि 7 19 वर्ष. ब चा आजचं वय किती? 18 आणि 7 किती? 18 आणि 6 24 आणि 25 वर्ष. आणि सी चा आजचं वय किती असेल बघा? 21 आणि 7 किती? 28 वर्ष. म्हणून ही करेक्ट आन्सर असेल की 19 25 28. 19 25 28 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन नंबर 3. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा काय म्हटलंय, उमेश आणि महेश यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिलंय. खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो, विदिन सेकंदामध्ये हा प्रश्न उडवता येतो तुम्हाला. की महेश आणि उमेश यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिलंय किती? 2:3 आणि 5 वर्षानंतर हे गुणोत्तर 3:4 होईल तर महेशचं आजचं वय किती? मला सांगा महेशचं आजचं वय किती होतं रे? 3 होतं का नाही? येणार आन्सर 3च्या पाड्यामध्ये पाहिजे. सॉल्व्ह सुद्धा करायचा गरज नाही मित्रांनो, 3च्या पाड्यामध्ये एकच ऑप्शन आहे 15. विदिन सेकंदामध्ये सॉल्व्ह करा पुढे चला. ठीक आहे, सॉल्व्ह तर करून दाखवणारच आहे आपण, पण एक्झाम मध्ये तुम्हाला असाच वापरायचा आहे तुम्हाला. बघा कोण आहे? हे उमेश आहे आणि हा महेश आहे. ठीक आहे, आणि यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 2:3 आहे. 5 वर्षानंतर हे गुणोत्तर 3:4 झाले. मला सांगा गुणोत्तरामध्ये किती प्लस झाले? 1 प्लस झाले आणि खाल्ला रेशो 5 वर्षानंतरचा आहे. जर 1 बरोबर 5 असेल तर महेशचं आजचं वय किती होतं? 3 होतं. तर 3 बरोबर किती? तर 3/5 15. सॉल्व्ह केल्याच्या नंतरही लय वेळ लागणार नाही, सॉल्व्ह केल्यावर तेच आन्सर येणार आहे. पण एक्झाम मध्ये जर एकच ऑप्शन असेल 3च्या पाड्यामधलं तर एक्झाम मध्ये जात असताना तुम्हाला फक्त पाड्यामध्ये बघायचंय. एकच ऑप्शन असेल तर टिक करायचं, निघून जायचं. ठीक आहे, चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न पुढे काय म्हटले बघा, 3 मुलांचे सरासरी वय 30 वर्ष आहे. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे.
तीन मुलांचे सरासरी वय 30 वर्ष आहे आणि विचारले काय त्यांच्या वयाचे गुणोत्तर दिले, तर सर्वात लहान मुलाचं वय किती असं विचारले. मला सांगा इथं गुणोत्तरात सर्वात लहान कोण आहे? 3 आहे का नाही? म्हणजे येणारा आन्सर 3च्या पाड्यामध्ये पाहिजे. पण मित्रांनो आता 3च्या पाड्यामध्ये 4 ऑप्शन आहेत. 4च्या 4 ऑप्शनला 3 न भाग जाते. कारण 3 न 42 ला भाग जाते, 30 ला जाते, 18 ला जाते, 15 ला जाते. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करावा लागेल. मला सांगा बेरीज सरासरीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. सरासरी इक्वल्स टू काय असतं? तर बेरीज भागिले एकूण. काय असतं? बेरीज भागिले एकूण. मला सांगा सरासरी किती आहे रे? 30 आहे. बेरीज माहिती नाही. एकूण किती व्यक्ती आहेत? 3 व्यक्ती आहेत. 3 मुलं आहेत, बरोबर आहे. त्यांच्या वयाची बेरीज किती झाली? इकडे 3 इकडे गुणाकार, 30 तरी किती? 90. मग इथून पुढे प्रत्येक वेळेस एवढं लिहायचं का? एवढं लिहित पाहिजे नाही, लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला बेरीज काढायची असेल त्यावेळेस काय करायचं? जी सरासरी दिलेली आहे सरासरी आणि एकूण किती व्यक्ती आहेत या दोघांचा डायरेक्ट गुणाकार करायचा, त्याच्यावर तुम्हाला डायरेक्ट टोटल भेटतं. जसं इथं सरासरी 30 वर्ष होती, किती व्यक्तींची? 3 मुलांची. तर डायरेक्ट 30 गुणिले 3 90 करायचं. एवढं करत व्हायचं नाही. मग मला सांगा इथं बेरीज किती आहे 3 व्यक्तींची? बघा 7 आणि 5 12, 12 आणि 3 15. जर हे 15x बरोबर 90 असेल मित्रांनो, तर x बरोबर किती? 25 की 90. जर x बरोबर 6 आलं तर सर्वात लहान मुलाचा वय विचारले तो कोण होता? सर्वात लहान 3 होता. तर 6 गुणिले 3 किती? 18 वर्ष. म्हणून सर्वात लहान मुलाचं वय 18 वर्ष. म्हणजे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतं. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, चला पुढे चला. पुढला प्रश्न बघा. हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो. हा सुद्धा एक्झामला विचारलेला प्रश्न आहे. आई आणि मुलगी यांच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. 15 वर्षानंतर आईचे वय मुलीच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होईल. तर आई आणि मुलीची आजची वय किती असं प्रश्न विचारला. खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. जवाचं गुणोत्तर असेल तवाची बेरीज पाहिजे. हीच कन्सेप्ट तुम्हाला इथे वापरायची आहे. मला सांगा आई आणि मुलीच्या आजच्या वयाची बेरीज दिली आहे. कधीच्या? आजच्या वयाची बेरीज किती आहे रे? 60 वर्ष. गुणोत्तर 15 वर्षानंतर आहे. 15 वर्षानंतर आईचं वय मुलीच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होईल म्हणलं. म्हणजे 15 वर्षानंतर जर मुलीचं वय 1 वर्ष असेल तर आईचं 15 वर्षानंतरचं वय 2x असेल. हा गुणोत्तर कधीचा आहे? 15 वर्षानंतरचा. जर गुणोत्तर 15 वर्षानंतरचा असेल तर बेरजेला सुद्धा 15 वर्ष पुढे घेऊन जावं लागेल. आज दोघांच्या वयाची बेरीज जर 60 वर्ष असेल तर 15 वर्षानंतर आईचं वय 15 न वाढेल, मुलीचं वय 15 न वाढेल. तर 15 + 15 म्हणजे 30 न वाढेल. आज दोघींच्या वयाची बेरीज जर 60 वर्ष असेल तर 15 वर्षानंतर दोघींच्या वयाची बेरीज 60 आणि 30 90 वर्ष असेल. मग इथं बेरीज किती आहे? 2 आणि 1 किती आहे? 3x आहे. तर 3x बरोबर 90 असेल तर x बरोबर किती? 30 वर्ष. तर x बरोबर 30 वर्ष असेल तर त्यांची आजची वय विचारली तर आईचं वय किती? 30 × 2 = 60 आणि मुलीचं वय 30. ऑप्शन मध्ये लगेच तुम्हाला 60 आणि 30 कुठेतरी दिसेल. सध्या इथं नाही पण ऑप्शन मध्ये असू शकते. पण ही कधीची वय आली? 15 वर्षानंतरची आली, कारण गुणोत्तर 15 वर्षानंतरचं होतं. पण त्यांची आजची वय विचारली तुम्हाला तर प्रत्येकाच्या वयामधून 15 मायनस करावं लागेल. तर आईचं वय 60 मधून 15 गेले 45 उरले आणि मुलीचं वय 30 मधून 15 गेले 15 उरले. म्हणून त्यांची आजची वय 45 आणि 15. आईचं वय 45 असेल आणि मुलीचं वय 15 वर्ष, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, चला पुढे चला. पुढला प्रश्न बघा. श्यामचे आजचे वय त्याच्या आईच्या वयाच्या 1/5 पट आहे. 8 वर्षानंतर त्याचे वय आईच्या वयाच्या निम्मे असेल तर श्यामचे आईचे आजचे वय किती? ठीक आहे, तर श्यामच्या आईचं वय विचारले मित्रांनो. येणारा आन्सर हे 5च्या पाड्यामध्ये पाहिजे आणि 5च्या पाड्यामध्ये येणारा आन्सर एकच ऑप्शन आहे. किती? 40. किती आहे? 40. हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह सुद्धा करायची गरज नाही. विदिन सेकंदामध्ये हा प्रश्न सॉल्व्ह होतो मित्रांनो. बघा येणारा आन्सर कुणाचं पाहिजे? श्यामच्या आईचं. श्यामच्या आईचं वय किती आहे? 5 आहे. येणारा आन्सर 5च्या पाड्यामध्ये. 5च्या पाड्यामध्ये एकच ऑप्शन आहे. किती? 40. टिक करायचं नाही. ठीक आहे, सॉल्व्ह करणार आहोत आपण मित्रांनो. तर इथे 1/5 नाही मित्रांनो, तर 2/5 आहे. ठीक आहे, बघा श्यामचे आईचं वय, श्याम आणि त्याच्या आईचं वय. ठीक आहे, जर आईचं वय 5 असेल तर श्यामचं वय किती असेल? 2. बरोबर आहे. आणि 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर. बघा 8 वर्षानंतर त्याचे वय म्हणजे श्यामचे वय त्याच्या आईच्या वयाच्या निम्म. म्हणजे 8 वर्षानंतर आईचं जर वय 2 वर्ष पकडलं तर श्यामचं निम्म असेल. म्हणजे किती वर्षानंतरचं गुणोत्तर आहे? 8 वर्षानंतरचं. म्हणून खाली 8 घ्यायचं. क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करा. 5 गुणिले किती? 5 मायनस 2 गुणिले 2 किती? 4 इक्वल्स टू 1 गुणिले 8 किती? 8 मायनस 8 2 16. याची जर वजाबाकी केली तर बघा किती येते? वय निगेटिव्ह नसते म्हणून पॉझिटिव्ह डिफरन्स घ्यायचा. 16 तून 8 गेले 8. एक 5 ची व्हॅल्यू 8 आली तर श्यामच्या आईचं वय किती होतं रे? 5 होतं का नाही? 1 बरोबर 8 असेल तर 5 बरोबर किती? 8 × 40. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 40 वर्ष. जी तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं होतं की येणारा आन्सर हे 5च्या पाड्यामध्ये येतंय आणि 5च्या पाड्यामध्ये एकच ऑप्शन होतं 40. विचारलेला प्रश्न एक्झाम मध्ये सॉल्व्ह सुद्धा करायची गरज नव्हती. 5च्या पाड्यामध्ये एकच ऑप्शन आहे, टिक करायचं निघून. ठीक आहे, चला पुढे चला. पुढला प्रश्न नेक्स्ट आहे बघा. हा सुद्धा एमपीएससी क्लर्क मेन्सचा विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न खूप सोपा आहे.
पण तुम्ही किती अवघड करता ह्याच्यावर डिपेंड होतो की प्रश्न कसा सोपा आहे का अवघड आहे. ठीक आहे, तर तुम्हाला सॉल्व्ह कसं करायचं आहे ते महत्वाचं आहे. बघा कोण कोण आहे. नीताचे वय कोण आहे, एक नीता आहे आणि एक तिची आई आहे. नीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. बऱ्याच जणांना लँग्वेज पकडता येत नाही, काय म्हणलंय तेच कळत नाही. काय म्हणलंय की नीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. मग आपण एक्स पकडतो, मग ते अपूर्णांकात व्हॅल्यू जाते, खूप अवघड होतं. बघा नीताचे जे वय आहे ते आईच्या वयाच्या निम्म, आईच्या वयाच्या निम्म म्हणले की नाही इथपर्यंत वाचा, पुढलं वाचू नका. आईच्या निम्म म्हणलंय, आईचं वय आपण 2x पकडू की. एक्स पकडलं तर निम्म पकडलं तर काय एक्स चं निम्म x/2 येईल, अपूर्णांकात व्हॅल्यू येतील, पुन्हा पॉईंट मध्ये कॅल्क्युलेशन अवघड जातात. त्याच्यामुळे आपल्याला हक्क आहे आपण काही पकडू शकतो. त्याच्यामुळे आईचं वय आपण 2x पकडू. तर आईचं वय 2x पकडलं तर नीताचं वय निम्म, निम्म म्हणजे 2x चं निम्म किती x, व्हॅल्यू सोपे येतील कॅल्क्युलेशन करायला. तर म्हटलं नीताचं वय तिच्या आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा, निम्म तर झालं पण निम्म्यापेक्षा नुसतं निम्मच नाही तर निम्म्यापेक्षा 5 न कमी आहे. म्हणजे नीताचं वय किती असेल, तर आईचं वय जर 2x असेल तर नीताचं वय निम्म्यापेक्षा 5 न कमी म्हणजे x - 5 असेल. आणि त्या दोघींच्या वयाची बेरीज तुम्हाला दिली 58 वर्ष. करा इथेच दोघींच्या वयाची बेरीज, ती बेरीज किती आहे 58 वर्ष. मग मला सांगा आईचं वय 2x आहे, नीताचं वय x आहे, तर 2x आणि x किती झाले, 3x झाले. इकडे -5 इकडे गेलो +5 होतील. याच्यावर 58 आणि 5 किती झालं, 63 झालं. त्याच्यावर x ची व्हॅल्यू भेटून जाईल तुम्हाला 3 2 6 3 1 येतील. जर x ची व्हॅल्यू 21 वर्ष आली तर कुणाचं वय विचारले, नीताचं वय विचारले, तर नीताचं वय किती होतं, x - 5 होतं. म्हणजे 21 - 5 किती, 16 वर्ष. आणि या प्रश्नाचा आन्सर असेल 16 वर्ष, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो हे एमपीसीच्या क्लर्कच्या मेन्सला विचारलेला प्रश्न आहे. किती अवघड प्रश्न असू द्या, जर कन्सेप्ट चांगली असेल तर तुम्ही विदिन सेकंदामध्ये हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करताय. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढला प्रश्न पुढे बघा, हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा सुद्धा कंबाईनच्या प्रिलिम्स मध्ये विचारलेला प्रश्न आहे. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज वाटत नाही. बघा काय विचारले प्रश्नामध्ये, सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तीच्या वयातील फरक विचारला आहे. मला सांगा गुणोत्तरामध्ये सर्वात तरुण कोण आहे, सर्वात तरुण 2 आहे आणि सर्वात वयस्कर 4 आहे. या दोघांच्या वयातला फरक 4 मधून 2 गेला, किती उरला फरक 2. म्हणजे येणारा आन्सर हे 2 च्या पाढ्यामध्ये पाहिजे. मग 2 च्या पाढ्यामध्ये 45 नाही, 2 च्या पाढ्यात 25 नाही. येणारा ऑप्शन 30 आणि 40, दोन ऑप्शन आहेत, दोन्ही पैकीच आन्सर आहे. बघा आपण सॉल्व्ह करू. बघा 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 आहे. आता मला आता सांगितलं होतं मी बेरीज कशी काढायची. सरासरी आणि एकूण यांचा गुणाकार केला, सरासरी आणि एकूण यांचा गुणाकार केला की डायरेक्ट टोटल भेटते. सरासरी किती आहे, 60 आहे. किती व्यक्तींची, 3 व्यक्तींची, तर बेरीज किती झाली 180. मला सांगा गुणोत्तरात बेरीज किती आहे रे, करा इथंच बेरीज. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9. जर हे 9x बरोबर 180 असेल मित्रांनो तर x बरोबर किती, 9 2 18. जर x बरोबर 20 असेल तर सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तीच्या वयात फरक आहे 4 आणि 2, 2 चा फरक आहे, 2x चा फरक आहे. तर x ची व्हॅल्यू 20 असेल तर 2x ची व्हॅल्यू किती, 20 गुणिले 2 किती 40. या प्रश्नाचा आन्सर 40. मला ऑलरेडी सांगितलं होतं की येणार आन्सर 30 किंवा 40 पैकीची जे आन्सर असणार आहे 40, जे ऑप्शन नंबर 3 ला दिसते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, चला पुढे चला. पुढला प्रश्न बघा, संजय पेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. महत्वाचा प्रश्न मित्रांनो, हा सुद्धा मेन्सला विचारलेला प्रश्न आहे एसटीआयच्या. काय म्हटलं बघा, थोडे पेशन्स ठेवून हा प्रश्न सॉल्व्ह करायचा. कोण कोण आहे, एक संजय आहे, एक नितीन आहे आणि एक किरण नावाचा व्यक्ती आहे. बरोबर आहे. बघा संजय पेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. संजय पेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. बरोबर आहे. पुढे वाचू आपण. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. संजयचे जे वय आहे ते किरणच्या दुप्पट आहे. म्हणजे किरणचं वय 1 वर्ष पकडलं तर संजयचे वय दुप्पट म्हणजे 2x. एवढं कळलं. आता पहिली लाईन वाचा. संजय पेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. जर संजयचं वय 2x असेल तर नितीन ह्याच्यापेक्षा 3 न मोठा आहे. म्हणजे नितीनचं वय 2x + 3x. आणि या तिघांच्या वयाची बेरीज तुम्हाला दिली आहे किती, 103. करा बेरीज तिघांच्या वयाची. इथेच ती बेरीज आहे 103. किती झालं रे, x आणि x हे 2 आणि 2 4, 4 आणि 1 5. तर 5x + 3 बरोबर 103 असेल तर 3 इकडे मायनस मध्ये जाते. म्हणून 5x ची व्हॅल्यू 103 मधून 3 गेले 100 उरले. याचा अर्थ x ची व्हॅल्यू 5 2 10, 5 0 0, x ची व्हॅल्यू 20 आली. जर x ची व्हॅल्यू 20 आली तर नितीन किती वर्षाचा होता, नितीन किती वर्षाचा होता, 2x + 3 वर्षाचा होता. तर x ची व्हॅल्यू 20 आहे तर 20 दोन्ही 20 दोन्ही किती 40 + 3. म्हणून आन्सर असेल 40 + 3 म्हणून किती 43. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 43, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. ठीक आहे, अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो या लेक्चर मध्ये आपण वैवाहिकचे प्रश्न बघितलेले आहेत, जे सर्वचे सर्व प्रश्न एक्झामला विचारलेले होते. भेटूया पुढील लेक्चर मध्ये. धन्यवाद.